नमस्कार सिंह राशीच्या व्यक्तींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात अशा 3 घटना घडू शकतात ज्यांची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे जी घर, पैसा आणि नातेसंबंध या 3ही क्षेत्रावर थेट परिणाम करू शकते. काही लोकांच्या घरात अचानक मोठा वाद निर्माण होऊ शकतो. काहींना एखादे धक्कादायक सत्य समजू शकते, तर काही सिंह राशीच्या व्यक्तींना असा अनुभव येऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते. पण या सर्व घटनांमागे एक मोठा राजयोगही लपलेला आहे जो प्रत्येकाला मिळणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आज मी तुम्हाला त्या 3 धक्कादायक घटनांबद्दल सांगणार आहे, त्यामागील ग्रहस्थिती समजावून सांगणार आहे आणि शेवटी एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे येणाऱ्या अडचणींचा प्रभाव हा कमी होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नक्की दर्शवा. चला तर मग जाणून घेऊया 10 जून नंतर सिंह राशींच्या जीवनात नेमके कोणते मोठे बदल घडणार आहेत ते. 10 जून नंतर ग्रहांची स्थिती सिंह राशीसाठी काही विशेष संकेत देत आहे. सूर्य हा तुमचा राशीस्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मोठ्या घटनेवर त्याचा प्रभाव दिसून येतो. सध्या सूर्य, मंगळ, शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, तर काही गोष्टी तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देतील. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की ऐका, कारण तिसरी घटना अशी आहे जी अनेक सिंह राशींच्या लोकांच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार 10 जून नंतर तुमच्या घर आणि कुटुंबाशी संबंधित भावावर ग्रहांची विशेष दृष्टी पडत आहे. त्यामुळे घरात अचानक काही विषय चर्चेत येऊ शकतात. अनेक दिवसांपासून दडवून ठेवलेल्या गोष्टी आता समोर येऊ शकतात. एखादी व्यक्ती तिच्या मनातील नाराजी व्यक्त करू शकते. काही घरांमध्ये पैशांवरून, मालमत्तेवरून किंवा जबाबदाऱ्यांवरून मतभेद होऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा, प्रत्येक वादाचा शेवट हा भांडणातच होतो असे नाही. संयम जर ठेवला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. काही सिंह राशीच्या लोकांना या काळात घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल असे सत्य समजू शकते जे त्यांनी याआधी कधी ऐकले नसेल. ही गोष्ट आर्थिक असू शकते, भावनिक असू शकते किंवा एखाद्या जुन्या निर्णयाशी संबंधित देखील असू शकते. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण नंतर लक्षात येईल की हे सत्य समोर येणे तुमच्यासाठी खूप आवश्यक होते. कारण कधीकधी देव आपल्याला पुढील संकटापासून वाचवण्यासाठी आधीच संकेत देत असतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्ही खरे सिंह राशीचे असाल तर कमेंट्समध्ये जय सूर्यदेव अवश्य टाईप करा, कारण पुढे जो संकेत मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रत्येक सिंह राशींच्या व्यक्तीने ऐकणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. आता बोलूया आपण पैशांबद्दल. 10 जून नंतर आर्थिक क्षेत्रात मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. काही लोकांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. काहींना व्यवसायात अचानक लाभ मिळू शकतो, पण त्याचवेळी अनपेक्षित खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात पैशांचे नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. शनीचा प्रभाव सांगतो की मेहनतीचे फळ आता नक्की मिळेल, पण थोड्या उशिराने मिळेल. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. विशेषतः कोणत्याही कागदपत्रावर सही करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना पूर्ण माहिती घ्या, कारण राहूचा प्रभाव काही वेळा खोट्या आशा दाखवतो. त्यामुळे कोणत्याही चमकदार ऑफरवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण सिंह राशींच्या व्यक्तींना या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुने थकलेले पैसे मिळू शकतात. एखादा अडकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. काही लोकांना वारसा किंवा मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते. पण लक्षात ठेवा, पैसा आला म्हणून उधळपट्टी करू नका, कारण ग्रह सांगतात की पुढील काही महिन्यात पैशांचे महत्त्व अधिक वाढणार आहे. आत्तापर्यंत सांगितलेल्या घटना या महत्त्वाच्या आहेत, पण आता तिसरी घटना तुम्हाला सांगणार आहे ती अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका, पुढे कंटिन्यू पहा. ज्योतिषशास्त्रानुसार 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात एका विशेष व्यक्तीचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती जुना मित्र असू शकतो, एखादा नातेवाईक असू शकतो किंवा अनेक दिवसांपासून संपर्कात नसलेली व्यक्ती देखील असू शकते.
या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. काही लोकांना या व्यक्तीकडून मोठी मदत देखील मिळू शकते. परंतु सिंह राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, हा सर्वांसाठी संकेत सकारात्मक असेलच असे नाही. काही सिंह राशींच्या लोकांना एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसू शकते. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता त्यांच्याबद्दल काही नवीन गोष्टी समजू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही हा काळ खूप महत्त्वाचा आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम पुन्हा परत येऊ शकते, तर काही लोकांना त्यांच्या नात्यातील खरी ताकद आणि कमकुवतपणा समजू शकतो. संवाद वाढवा आणि अहंकार कमी करा, कारण सूर्याची ऊर्जा कधीकधी हट्टीपणा वाढवू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटे कायमची नसतात, पण संकटातून मिळालेले अनुभव मात्र कायमचे असतात. जर तुम्ही इथंपर्यंत ऐकत आला असाल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. आता आपण आरोग्याबद्दल बोलूया. 10 जून नंतर काही सिंह राशींच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक ताण, थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. कामाचा ताण वाढल्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे विसरू नका. शरीर निरोगी असेल तरच यशाचा आनंद घेता येतो, हे लक्षात ठेवा. उपायांच्या बाबतीत ग्रह खूप स्पष्ट संकेत देत आहेत. रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. प्रत्येक रविवारी गूळ आणि गहू दान करा. गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि या उपायांमुळे ग्रहांची प्रतिकूलता कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. मी एवढंच सांगू इच्छिते की 10 जून नंतरचा हा काळ तुम्हाला घाबरवण्याचा नाही तर जागरूक राहण्याचा आहे. घरातील काही गोष्टी बदलतील, आर्थिक परिस्थितीत काही चढ उतार येतील आणि काही व्यक्तींचे खरे स्वरूप समोर येईल. पण त्याचवेळी नवीन संधी, नवीन मार्ग आणि नवीन यशही तुमच्या आयुष्यात येऊ शकते. सूर्यदेवाची कृपा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर कोणतेही संकट मोठे नाही. विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा. 10 जून नंतरचा हा काळ सिंह राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. काही धक्कादायक घटना घडण्याचे संकेत ग्रह देत असले तरी त्याचबरोबर मोठ्या संधी आणि यशाचे दरवाजेही उघडताना दिसत आहेत. घरातील वातावरण, आर्थिक निर्णय आणि नातेसंबंध या सर्व बाबतीत संयम आणि शहाणपणाने वागणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात, पण भविष्य घडवण्याची ताकद मात्र तुमच्या कर्मात असते. रोज सूर्यदेवाला जल अर्पण करा, स्वामी समर्थांचे किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जाप करा आणि सकारात्मक विचार ठेवा, कारण श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर मोठ्यात मोठे संकटही दूर होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये सूर्यदेव माझ्या पाठीशी आहे किंवा विश्व माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.